नमस्कार मित्रांनो, तेजोवलय न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सारंगपुरी जलाशयाच्या चोरीला गेलेल्या ब्रिटिशकालीन पाईपलाईनची जोरदार चर्चा सुरू आहे। आरोप प्रत्यारोपांच्या फायरी झडत आहे। कोट्यावधी रुपयाचे पाईप चोरीला गेल्याचे बोलल्या जात आहे, मात्र सत्य परिस्थिती वेगळीच आहे। ब्रिटिश सरकारने 1.5 किलोमीटरमध्ये 250 व्यासाचे बीड धातूचे 500 पाईप टाकले होते। ही पाईप चोरीला गेल्याची कुणकुण लागली। नगरसेवक गुड्डू गावंडे, विरोधी पक्षनेता व त्यांच्या नगरसेवकांनी याची तक्रार केली। नगर परिषदेचे डोळे उघडले। नगर परिषदेने आनंद फानंदमध्ये 10 पाईप चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली। पोलीस चक्रे फिरली। कॉन्ट्रॅक्टदार शैलेश बुजाडे याला पोलिसांनी अटक केली। त्याच्याकडून 40,000 रुपये किमतीचे 10 पाईपाचे तुकडे जप्त केले। याच दरम्यान आरोपी शैलेश बुजाडे याची जामीनवर सुटका झाली। मात्र तपासादरम्यान 10 नाही तर 46 पाईप चोरीला गेल्याचे उघड झाले आणि पोलिसांसह नगर परिषदेची सुद्धा झोप उडाली। उर्वरित 36 पाईपच्या चोरीचा शोध घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडली आहे। महत्त्वाचं म्हणजे कोट्यावधी रुपये किमतीचे बहुतांश पाईप व वॉल चोरीला गेल्याचा आरोप तक्रारकर्त्यांचा आहे। मात्र सत्य परिस्थिती अशी आहे की 1.5 किलोमीटरमध्ये टाकलेल्या सुमारे 500 पाईपपैकी फक्त 46 पाईप चोरीला गेले असून उर्वरित सुमारे 454 पाईप जोडारीत कायम असल्याचे आढळून आले आहे। पोलिसांनी चोरीला गेलेल्या 46 पैकी 10 पाईपांचे तुकडे व वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेतला आहे। मात्र उर्वरित 36 पाईप चोरणारे चोर कोण हा प्रश्न ऐरणीवर आला आहे। विशेष म्हणजे 2024-25 मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने त्यांना अधिकार नसताना ही पाईपलाईन विकण्याची निविदा काढली होती। या माध्यमातून सुमारे 2 कोटी रुपये किमतीची ही पाईपलाईन अवघ्या 15,72,000 रुपयात विकण्याचा प्रयत्न केला। तत्कालीन उपअभियंता आणि 3 कॉन्ट्रॅक्टदार यात सहभागी होते। आदेशसुद्धा निघणार होता, मात्र वेळीच तक्रार केल्यामुळे व नगर परिषदेने याला रोख लावल्यामुळे कोट्यावधीची मालमत्ता अवघ्या 15,72,000 लाटण्याचा इरादा संपुष्टात आला। 3 मीटर लांबीचा हा पाईप सुमारे 180 किलो वजनाचा आहे। माहिती घेतल्याप्रमाणे भंगारमध्ये 28 रुपये किलोने याची विक्री होते। या माध्यमातून उर्वरित 36 पाईपची किंमत 2-2.5 लाखापर्यंत जाऊ शकते। मात्र आरोप कोट्यावधी रुपयाचा केला जात असला तरी उर्वरित पाईपांचा तपास लागणे गरजेचे आहे। ज्याप्रमाणे अवघ्या काही तासात 10 पाईपांचा शोध पोलिसांनी लावला, त्याच शीघ्र गतीने उर्वरित 36 पाईपचा शोध लागणार काय? चोरासह पाईप काढणारी यंत्रणा व पाईपाचे तुकडे करणारे आरोपी गजाआड होणार काय? नगरसेवकांच्या संगणमताने हे घडले काय? यातील खऱ्या आरोपीला वाचवून प्रकरण दडपण्याकरता बड्या नेत्याचे तर प्रयत्न सुरू नाही ना? अशा अनेक प्रश्नावर सध्या तरी खमंग चर्चा सुरू आहे। तर दुसरीकडे 9 तारखेला बाबा या प्रकरणाचा उलगडा करेल अशी पोस्टसुद्धा समाज माध्यमावर बाबा प्रेमींकडून टाकल्या जात आहे। मित्रांनो, आपल्या परिसरात घडलेल्या घटना, झालेले कार्यक्रम, शासकीय कामात दिरंगाई, भ्रष्ट कारभार आदींची माहिती भ्रमणध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा। योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू। कुणाचीही गय केल्या जाणार नाही। आमच्या तेजोवलय चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनची बटन दाबा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।